नमस्कार, मी शाहजान शेख. महाराष्ट्र न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत बारामतीमध्ये. बारामतीमधील एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत जी त्रिगुण संपन्न आहे. त्यांचा नुकताच रसिकांसाठी विषमतेचा वनवा हा कविता संग्रह त्यांनी प्रकाशित केलेला आहे. तर त्या कविता संग्रहाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. माझे नाव मुकिंदा मल्हारी जगताप. मी मूळचा राहणारा बाबुर्डी, तालुका बारामती, जिल्हा पुणे या ठिकाणचा आहे सर. मी माझा पहिला कविता संग्रह विषमतेचा वनवा हा नुकताच प्रकाशित केलेला आहे. विषमता म्हणजे काय हे सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यायला हवं. विषमता म्हणजे जी असमानता आहे. मग ही असमानता कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये आहे तर विविध गोष्टींमध्ये ही असमानता दिसते. सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल किंवा मानव जातीमध्ये विविध प्रकारची असमानता आपल्याला दिसून येते. आणि ही असमानता कशा प्रकारे वनव्याचं स्वरूप धारण करते त्यासाठी मी हा कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे, विषमतेचा वनवा. सर मला एक सांगा की तुम्ही हा जो कविता संग्रह जो प्रकाशित केला आहे याला जे तुम्ही टायटल दिलेलं आहे विषमतेचा वनवा, हेच टायटल तुम्हाला द्यावं असं का वाटलं? सर, विषमतेचा वनवा म्हणजे थोडक्यात आपल्याला विषमता ही गोष्ट समजून घ्यावी लागेल. मी पाठीमागं पण उल्लेख केल्याप्रमाणे जी असमानता आहे, मग ही असमानता कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रामध्ये आपल्याला असमानता जाणवते. म्हणजे ती सामाजिक असेल, राजकीय असेल, अगदी व्यक्तीमध्ये देखील असमानता आपल्याला जाणवत असते. मग ही असमानता विविध घटकामध्ये जाणवते. या घटकांची जी असमानता आहे ती माझ्या काव्य स्वरूपामध्ये मी रसिक प्रेक्षकांसाठी मांडलेली आहे. मग ती केवळ जातीय विषमता नसून ती एक मानव म्हणजे मनुष्य आणि माणसामधली असणारी असमानता याला एक विशिष्ट स्वरूप देऊन मी या ठिकाणी विषमतेचा वनवा हा कविता संग्रह निर्माण केलेला आहे. माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा असेल की हा जो कविता संग्रह तुम्ही प्रकाशित केला आहे याच्यामध्ये एकूण किती कविता आहेत आणि त्याचे प्रमुख विषय कोणकोणते आहेत? हा जो विषमतेचा वनवा हा कविता संग्रह आहे यामध्ये एकूण कविता आहेत 50. आणि या 50 कविता म्हणजे 50 विषय, वेगवेगळे विषय जे सामाजिक आहेत, मानव जातीचे आहेत. आणि या ठिकाणी हे 50 विषय आपल्याला प्रत्येक ठिकाणी असमानता जाणवते. काही प्रमाणामध्ये ती असमानता आपल्याला दिसते देखील, पण ती असमानता आपण डोळ्याआड टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि तीच असमानता या ठिकाणी काव्य स्वरूपामध्ये मी आपणा सर्व रसिक प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण या कविता संग्रहामध्ये जे विषय आहेत, थोडक्यामध्ये सुरुवातीला मी मला स्वतःलाच एक प्रश्न विचारला आणि तो रसिकांना देखील विचारतोय की का वाचावा माझा विषमतेचा वनवा हा कविता संग्रह. त्याचबरोबर ती विषमतेचा लढा, मी कुणाला कळतो, चुका, गरिबी म्हणजे काय, माणसाचं बदलतं रूप, मानवात झालंय तरी काय, एकच मिशन, अशांत माणसं, शेतकऱ्याची माय, मीच माझा, भावकी, असं हे शतक, आजची व्यवस्था, वैचारिक लढा आणि माणसं मोठी होतात, असे वेगवेगळे 50 विषय हे आपणासमोर मांडण्याचा मी या कविता संग्रहाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. आणि रसिक प्रेक्षकांना हा कविता संग्रह नक्कीच आवडेल आणि वाचावासा नक्कीच वाटेल. सर माझा तिसरा प्रश्न तुम्हाला असा असेल की हा कविता संग्रह लिहित असताना तुम्ही ॲज अ शिक्षक म्हणून किंवा तुम्ही ॲज अ पत्रकार म्हणून हा जो तुमचा अनुभव आहे तो तुम्हाला याच्यात कसा उपयोगी पडला? यामध्ये सुरुवातीला एक शिक्षक म्हणून जर पाहिलं तर विविध गोष्टी म्हणजे ज्यावेळेस पुस्तकं वाचनामध्ये येतात आणि पुस्तकामध्ये जे धडे असतात किंवा पुस्तकं वाचल्यानंतर विविध प्रकारचे विषय आपल्याला समजतात आणि हे विषय वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आणि एक पत्रकार म्हणून जर पाहिलं तर पत्रकार म्हणून या ठिकाणी समाजामध्ये असे असंख्य प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांना खऱ्या अर्थानं वाचा फोडली गेली पाहिजे. म्हणजे ते प्रश्न प्रकाशझोतात आले पाहिजेत. मग ते प्रश्न केवळ आर्थिक स्वरूपाचेच नसावे किंवा अगदी हेव्या दाव्याचेच नसावेत, तर ते प्रश्न विविध प्रकारचे मानव जातीच्या कल्याणात्मक गोष्टी या ठिकाणी आहेत आणि त्या गोष्टीवरती कुठंतरी विचार मंथन व्हायला हवं, कुठंतरी ते प्रश्न समाजासमोर यायला हवेत, मांडायला हवेत. आणि हे मांडण्याचं प्रभावी साधन म्हणून मला असं वाटलं की एक कविता हेच एक साधन होऊ शकतं
शकतं, जे समाजापुढं मांडता येऊ शकतं किंवा आपल्याला ते सांगता येऊ शकतं. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर पाहिलं तर हा कविता संग्रह लिहिताना विविध 50 प्रश्न मला पडले होते आणि त्या 50 प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मी काव्य रूपाने प्रयत्न केलेला आहे, जो एक पत्रकार म्हणून या ठिकाणी मला जे समाजामध्ये जाणवलं, जे मी अनुभवलं, जे मी बघितलं, ते या ठिकाणी काव्य स्वरूपामध्ये आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे तुमच्या या काव्यसंग्रहामध्ये तुम्ही टोटल 50 विषय मांडलेले आहेत. तर एखादी अशी कुठली कविता आहे की जी तुम्हाला प्रेक्षकांना आवर्जून सांगाव्याशी वाटते, किंवा त्यातले एखादी काही 4 ओळी आहेत की जे तुम्हाला प्रेक्षकांना सांगाव्याशा वाटतात? सर, हा जो कविता संग्रह आहे यातील 50 कविता म्हणजे 50 विषय आहेत आणि हे 50 विषय विविध विषयाला स्पर्श करून जातात. म्हणजे या सर्वच कविता आवडीच्या आहेत, सर्वच कविता चांगल्या प्रतीच्या आहेत. त्याचबरोबर ती सर्वच कवितामध्ये विविध विषयाला हात घालण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि यामध्ये एक आवडीची कविता जर म्हणाल किंवा एक विषय जर म्हणाल तर प्रत्येक विषय हा चांगल्याच प्रकारचा आहे. तरी देखील मी आपणासमोर एक कविता सादर करू इच्छितो की जो विषय सध्या स्थितीला लागू होतो. नसलेल्या गोष्टीची उणीव, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव. नसलेल्या गोष्टीची उणीव, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव जोपर्यंत या मानव जातीला होत नाही तोपर्यंत मागासलेल्या विचारांचा विकास होत नाही. म्हणूनच उभारला आहे हा वैचारिक विषमतेचा लढा. बऱ्याचदा आपलीच माणसं अस्तित्वाच्या लढाईत आपल्यालाच नडतात. जशी यशाचा मार्ग काढणाऱ्याच्या वाटेत नेहमीच काटेरी झुडपं पडतात, नेहमीच काटेरी झुडपं पडतात. म्हणूनच उभारला आहे हा वैचारिक विषमतेचा लढा. सर, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा असेल की हे जे काव्यसंग्रह आहे हे लोकांसमोर मांडताना तुम्हाला काय अनुभव आले, किंवा या काव्यसंग्रहाबद्दलच्या लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत ज्या तुमच्या कायमस्वरूपी आठवणीत राहतील, असा काय अनुभव आहे का तुमच्याकडे? सर, हा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला आणि जो वाचक वर्ग मला भेटला त्यातील वाचक वर्ग असे होते की अगदी वय वर्ष 75, त्याचबरोबर ते 60-70 आणि अगदी 35-18 अशा विविध वयोगटातील वाचक या ठिकाणी मला भेटले. आणि हे वाचक ज्यावेळेस मी त्यांना पुस्तक दिलं त्यांनी ते पुस्तक वाचल्यानंतर व्हिडिओ स्वरूपामध्ये काही प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पाठवल्या. सर, त्या प्रतिक्रिया अशा बोलक्या होत्या की काही ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आलं की ह्या कविता हसवतातही, गंभीरही करतात, त्याचबरोबर ती कधी रडवतात देखील आणि कधी हसता हसता जीवनाचा सार देखील सांगून जातात. म्हणजे खऱ्या अर्थानं वाचकाने जी केलेली समीक्षा आहे ती माझ्या कविता संग्रहाची एक पोचपावती म्हणावी लागेल. कारण वाचकाला जर हा संग्रह आवडला तर निश्चितच तो सर्वांना आवडेलच, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. कारण वाचक हा समीक्षा करून आपल्याला त्या व्यक्तीचं विचार ऐकून स्वतःचं मंथन करून तो सर्वांसमोर मांडत असतो. आणि विशिष्ट वर्गामध्ये या ठिकाणी ज्यावेळेस कविता वाचल्या गेल्या, त्या कविता वाचल्यानंतर ती लोक माझ्यापर्यंत व्हिडिओच्या स्वरूपामध्ये त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आणि त्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत सर, की त्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर खऱ्या अर्थानं माझा हा कविता संग्रह सफल झाला असं मला वाटतं. कारण खऱ्या अर्थानं जी असमानता आहे ती लोकांच्या मनामध्ये एक लसलेली गोष्ट आहे की त्या ठिकाणी लोकांना ती गोष्ट कुठेतरी सलते आणि ती सललेली गोष्ट लोक आपल्या भावनेच्या स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात, फक्त माध्यम शोधण्याचा ते प्रयत्न करतात. आणि नक्कीच हा कविता संग्रह रसिकांना आवडेल. सर, मला तुम्हाला अजून एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आता हे तुमचं काव्यसंग्रह प्रकाशित झालं, तर यासारखं अजून पुढे काही तुम्ही प्रकाशन करायच्या तयारीत आहात का, किंवा कुठला प्रकाशन तुम्ही करणार आहात? सर, नक्कीच या ठिकाणी हा मराठीचा काव्यसंग्रह आहे सर, विषमतेचा वनवा. आणि माझा विषय हिंदी असल्यामुळे मी हिंदी या विषयावरती देखील एक नवीन कविता संग्रह तयार करण्याच्या तयारीत आहे. आणि तो कविता संग्रह काही दिवसामध्ये या ठिकाणी रसिक प्रेक्षकांसमोर येईल. आणि त्या कविता संग्रहाचं सध्या कामकाज जे आहे ते सुरू आहे. आणि या कविता संग्रहामध्ये खऱ्या अर्थानं देशभक्ती, देश म्हणजे काय, माझा देश, माझं अस्तित्व आणि माणूस या असंख्य विषयाला हात घालणारा पुढचा येणारा कविता संग्रह देशभक्तीपर किंवा देशावरती लिहिलेल्या हिंदीतील कविता आहेत. त्यामध्ये देश
माझा देश कसा आहे, माझ्या देशाचं विशेष काय आहे आणि माझा देश हा संपूर्ण जगामध्ये कशा प्रकारे श्रेष्ठ ठरेल याच्या सर्व लेखन त्या कविता संग्रहाच्या माध्यमातून हिंदी रसिक प्रेक्षकांच्या समोर मी मांडण्याचा पुढील काही दिवसामध्ये प्रयत्न करणार आहे आणि नक्कीच तो कविता संग्रहाला देखील प्रेक्षक दाद देतील अशी मी आशा व्यक्त करतो सर. सर, यानंतर माझा तुम्हाला पुढचा प्रश्न असा असेल की तुम्ही जो हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे तर तुम्हाला फॉलो करणारे जे काही नवोदित कवी आहेत, जी नवीन पिढी आहे, यांना तुम्ही आमच्या महाराष्ट्र न्यूज मराठीच्या माध्यमातून काही संदेश किंवा काही सल्ला किंवा काही उपदेश त्यांना देऊ शकता? सर, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे रसिक प्रेक्षक जे आहेत त्यांनी या ठिकाणी या कविता संग्रहाला दाद द्यावी. त्याचबरोबर या कविता संग्रहाचं वाचन करावं आणि नवोदित कवी असतील. कवी हा असा घटक आहे की समाजातील विविध गोष्टींना तो आपल्या डोळ्याने पाहतो आणि अक्षर रूपाने समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. खऱ्या अर्थानं मी त्यांच्याकडूनही बऱ्याचशा गोष्टी शिकलो, कारण कवी म्हटलं की तो त्याच्या भावना, त्याचं स्वतःचं अस्तित्व आणि शब्द हे आपल्या सर्व मानवजातीसाठी मांडण्याचा प्रयत्न करतात आणि सर्व कवींचा उद्देश हा नेहमीच सकारात्मक असतो. कारण विषय वेगवेगळे असतात, म्हणजे काही विषय सामाजिक असतील, काही पर्यावरणाचे असतील किंवा काही विज्ञानवादी असतील किंवा काही धार्मिक असतील. या सर्व विषयांवरती विस्तारित लेखन केलं जातं आणि ते लेखन काव्य स्वरूपामध्ये आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांसमोर येत असतं. मी तर असं म्हणेल की सर्व कवींच्या कविता ह्या सर्वांनीच वाचल्या पाहिजेत. कमीत कमी एखादी कविता तरी रोज वाचली गेली पाहिजे, कारण एक वैचारिक शक्ती त्यामध्ये सामावलेली असते आणि खऱ्या अर्थानं विचाराची क्रांती झाली तरच या ठिकाणी मानवजातीची क्रांती होईल हे मात्र निश्चित आहे. मग वैचारिक क्रांतीची खऱ्या अर्थानं समाजाला गरज आहे. तुम्हाला अजून असं विचारायचं होतं की समजा हा कविता संग्रह जर एखाद्याला खरेदी करायचा असेल किंवा एखाद्याला जर तो मागवायचा असेल तर लोकांनी किंवा नवोदित कवींनी किंवा जे तुम्हाला फॉलो करतात अशा व्यक्तीने हा कविता संग्रह कशा प्रकारे मागवू शकतात ते? सर, या ठिकाणी हा कविता संग्रह आपण खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून पोचवण्याची व्यवस्था मी नक्कीच करेल आणि हा कविता संग्रह तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल एवढीच आशा करतो आणि आपण देखील मला सहकार्य कराल आणि आपण माझे विचार आणि संपूर्ण मानवजातीसाठी, विकासासाठी, कल्याणासाठी एक पाऊल सर्वजणच पुढे येऊया. जो मर्म दाखवले त्यांनी ते त्या मर्माप्रमाणे त्यांनी हे सगळं लिखाण केलेलं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये एक विशेष वाटतं की प्रत्येक विषय त्यांनी हसून खेळून सांगितला आहे. कोणाला त्या पुस्तकामध्ये वाचताना कधीही अडचण वाटणार नाही. माणूस गंभीर होतो आहे, हसतोही आणि विचारही करतो आहे. अशा पद्धतीचं हे पुस्तक त्यांनी तयार केलेलं आहे आणि कविता संग्रह तयार केलेला आहे आणि या कविता संग्रहामध्ये त्याचं विशेष एक आणि जाणवतं की त्यांनी या पुस्तकाचा जो कव्हर केलेला आहे विषमतेचा वणवा, जसं वणवा डोंगरामध्ये पेटला जातो किंवा पेटाळला जातो त्या पद्धतीनं हा विषमतेचा विचाराचा वणवा त्याने अक्षर रूपामध्ये जो लिहिलेला आहे त्याच्यासुद्धा अगदी दिसतो आहे. घटकांमध्ये असणारी विषमता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या कवितेच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. या कवितेमध्ये वेगवेगळ्या कविता आहेत. त्यामध्ये कौतुक नावाची एक कविता आहे. कौतुक नावाच्या कवितेचा जर विचार केला तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जिवंतपणे माणसाचं कौतुक आपण केलं पाहिजे, मेल्यावर त्याला काही अर्थच राहत नाही. म्हणून या कवितेच्या माध्यमातून ही कविता वाचल्यानंतर आपल्या मनात अशी भावना निर्माण होते की आपण प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक व्यक्तीचं ज्या त्या घटनेच्या माध्यमातून कौतुक केलं पाहिजे. त्यानंतर त्यांची दुसरी कविता आहे की गणित आयुष्याचं. गणित आयुष्याचं यामध्ये त्यांनी खूप छान अशी कविता त्यांनी केलेली आहे. या कवितेचा जर विचार केला तर या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण सुखाची दुप्पट करावी, दुःखाची निंपट करावी. त्यानंतर
असं वेगवेगळ्याच गोष्टीच्या माध्यमातून आयुष्य कसं जगावं, आयुष्याचं गणित कसं असावं असं या कवितेच्या माध्यमातून त्यांनी मांडलेलं आहे. सर, आपण वेळात वेळ काढून आम्हाला जी तुमची मुलाखत घेण्याची जी संधी दिली त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र न्यूज मराठीतर्फे तुमचे आभार व्यक्त करतोय. सर, सर्वप्रथम खऱ्या अर्थानं आभार मानण्याची वेळ ही माझी आहे, कारण महाराष्ट्र न्यूज मराठी हा सर्वसामान्य माणसाचा प्रश्न मांडणारा एक चॅनेल आहे आणि ज्या चॅनेलच्या माध्यमातून माझ्यासारख्या नवेदित कवीला या ठिकाणी आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं आणि आपण जी माझी मुलाखत घेतली, खरंच मी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र न्यूज मराठीचा आभारी आहे. शतशः ऋणी राहील की आपण या ठिकाणी मला हे व्यासपीठ मिळवून दिलं. धन्यवाद सर. तर हे होते मुकिंदा जगताप, ज्यांचा नुकताच विषमतेचा वनवा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. जर आपल्याला तो काव्यसंग्रह खरेदी करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये काही डिटेल्स दिलेले आहेत, तिथं जाऊन आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा काव्यसंग्रह तुम्ही पोस्टाने मागून घेऊ शकता.